नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज आपण आरीवर्क क्लासमध्ये थोड्याशा गप्पाच करणार आहे। तर आपण गव्हर्नमेंट क्लासमध्ये काय काय शिकवतो, त्याच्यानंतर आपल्याकडे कोणकोणते क्लासेस चालतात याची पण मी तुम्हाला थोडीशी व्हिडिओ शेअर करते। आरीवर्क क्लासमध्ये आपण बेसिकपासून काय शिकवलं विद्यार्थ्यांना ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअर करते बघा। त्याच्यानंतर आपण बेसिकमध्ये जे शिकवतो ना ते पण आपण फाईलमध्ये त्याची पण एक फाईल तयार करत असतो बघा। त्याच्यानंतर आपण ज्वेलरीचे पण क्लास घेतो। ज्वेलरीमध्ये पण आपण मोत्यांची ज्वेलरी आणि आता आपल्या सिल्कच्या ज्वेलरी पण सुरू झालेले आहे। त्याचबरोबर आपले आरीवर्क क्लासमध्ये आता अजून बेसिक्सच चाललेलं आहे। आता आपण आरीवर्कमध्ये बुट्ट्यांची डिझाईन घेणार आहे, त्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेलच। अजून आपण एम्ब्रॉयडरीचं घेणार आहे, जे की आपण आतापर्यंत आरीवर्कमध्ये घेतलं आहे ते आता आपण ऑफलाईनमध्ये आता सुरू करणार आहे, जे की आपलं ऑनलाईनमध्ये झालेलं आहे। तसंच तुम्ही व्हिडिओ आहे ना कसं असं बारीक बारीक जे असतात ना आरीवर्कचे किंवा मग आपण जे एम्ब्रॉयडरीचे टाकतो हे स्किप न करता बघत चला, कारण काय असतं त्यात आपले भरपूर काही असं शिकवण्यासारखं असतं, पण जे शिकवण्यासारखं असतं ते निघून जातं। आता मी तुम्हाला बघा 7 ते 8 दिवस झाले आपण एम्ब्रॉयडरीचंच घेतलेलं आहे। तर आपण उद्यापासून आरीवर्कच्या बेसिक डिझाईन काही आपल्या राहिलेल्या आहे, ज्या की आपल्या 2-4 डिझाईन आपले टिकली वर्क वगैरे झालेलं आहे, पण काही आपल्या अशा डिझाईन राहिलेल्या आहे त्या आपण उद्याच्या क्लासमध्ये घेणार आहे। तर म्हणूनच मी आतापर्यंत म्हणजे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं शिकवलं ना, त्याच्यामुळे आपण आता थोडासा 8 दिवसाचा गॅप देऊ आणि आता हे चालू करूया। कारण काय होतं मग एकच रुटीनमध्ये जे चालतं तेही थोडंसं चेंज झालं शिकवण्याचं तर तुम्हालाही इंटरेस्ट येतो, पण तुम्ही करत चला। कारण काय असतं तुम्ही जर केलं शिकल्यानंतर फोटो वगैरे काही टाकत चला, म्हणजे कसं लक्षात येतं की एवढं तुम्ही शिकल्या, एवढं तुम्हाला जमलं। कारण आरीवर्क आहे ना घरच्या घरी तुम्ही बघा, जर बाहेर जर आपण ब्लाऊज द्यायचं म्हटलं तर त्याचे रेटही फार आहे। आणि हां, त्याच्या साहित्याचं पण आपल्याकडे बघा साहित्य तो आपण अजून कोणाला दिलेलं नाही आहे परचेस वगैरे करून, कारण भरपूर जण असे आहेत की त्यांना साहित्य लागतंय, पण मला त्याची काही सिस्टीम माहिती नाही। आणि आरीवर्कला कसं दुकानातनं आम्ही जाऊन होलसेलमधनंच आणतो बघा। जर तुम्हाला कोणाला लागलं साहित्य वगैरे तर सांगा, आपण ते पण देण्याचा प्रयत्न करूया कुरिअरनी वगैरे। कारण काय आहे पण त्याचे रेट आहे ना कमी जास्त असतात बघा। कारण आता आम्ही ज्वेलरीसाठी सामान आणलं ना तर काही जणांना जर ज्वेलरीचा बंच जो असतो मोत्यांचा तो जर 30ला दिला तर कोणाला 40ला दिला तर कोणाला 45लाही दिला। तशी सुई जी आहे आरीवर्कची जी निडल आहे, मण्यांची असू द्या तुमची दोऱ्यांची असू द्या, त्याच्यातही लोक 4-5 रुपये एका कस्टमरला वेगळे दुसऱ्या कस्टमरला वेगळे सांगतात। त्यामुळे थोडंसं म्हणजे गोंधळ होतो की पैसे कसे। आता आम्ही त्या दिवशी ज्वेलरी सामान आणलं, जवळजवळ 10,000चं सामान आलं बघा। पण सामान जर एकट्या लेडीजला आणायचं म्हटलं ना ज्वेलरीचं तर आमच्याकडे पहिली बॅच झाली त्यात एका लेडीजला 3-3 हजाराचं सामान आणावं लागलं। मी त्यासाठीच तुम्हाला ज्वेलरीचे पण काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला कसे वाटले ते सांगा, मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला ज्वेलरी जर शिकायची असली तर आपण त्याचे पण क्लासेस घेऊया, पण तुम्ही कमेंट करत चला। आपण आपल्याकडे भरपूर क्लासेस आहे, आता आपण केकचे पण क्लास चालू करणारच आहे लवकर। त्याचबरोबर बघा आपल्याकडे ब्लाऊज पण मी शिकवते, नऊवारी वगैरे सर्व शिकवते। तर आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप शिकत चलू, पण तुम्ही कमेंट करत चला। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला। आणि हा बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी। तर आज आपण नुसत्या गप्पा मारलेल्या आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कचं शिकणार आहे। त्यासाठी तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद। हे बघा हे मोरपीस आणि रामची डिझाईन आहे, खूप सुंदर आहे आणि रामच्या डिझाईनची ना ऑर्डर पण आलेली आहे। तर आणि हे बाळ आहे बघा असं ढगावर झोपलेलं छान। आणि बेसिकमध्ये हे टिकली वर्क वगैरे आहे। आता आपण बेसिकमध्ये हे सर्व झालेलं आहे आपलं। आणि त्याचबरोबर आपण आता जे नवीन शिकणार आहोत ना ते बघा पुंगळ्यांचं वर्क पण आपलं मला वाटतं झालेलं आहे। हे बेसिकचं वर्क आपलं राहिलेलं आहे, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे बेसिकचं वर्क कंप्लीट करून घेऊ।
या या ग या बोटानं सोडायचं. हां हां घे वडून धागा. हा मण्यातून काढायचं. हां काढला. आता लगेच त्याच्या बाजूलाच मणी खाली लोटायचा बोटाने. काय बारीक आहे ना, बारीक सुई घ्या. खूप म्हणजे हां काही जणींचं बघा वेगवेगळं चालू आहे. काहींचं मोरपिसाची डिझाईन चालू आहे, तर काहींचं राम चालू आहे, तर काहींचं बेसिकचं डिझाईन चालू आहे. असं प्रत्येक स्टुडंटचं थोडं वेगवेगळं चालू आहे. हा माझा क्लासचा व्हिडिओ आहे, मी जो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ बघा कसा, म्हणजे माझा क्लास कसा वाटला कसा नाही हे पण कमेंटमध्ये कळवा. कारण आपण कसं क्लासमध्ये जे शिकवतो ना तेच आपण ऑनलाईन शिकवण्याचा मनापासून प्रयत्न करून राहिलेलो आहे. पण तुमच्या कमेंट मात्र फार कमी झालेल्या आहे. कमेंट करत चला. हे बघा, हे ज्वेलरी आपण जी शिकवतो ना ती आहे. मोत्यांच्या ज्वेलरीमध्ये आपण लॉंग हार घेतो, चिंचपेट घेतो, कानातले घेतो, बांगड्या घेतो. जसं जसं तुम्ही साहित्य आणता ना तसं तसं आपण शिकवतो. पण याची रेट साहित्याची फार आहे. जर घ्यायला गेलं तर 4-5 हजारापर्यंत साहित्य जातं बघा हे. पण याच्यात भरपूर साऱ्या ज्वेलरी होतात. म्हणजे मोत्यांच्या, सिल्कच्या आणि फ्लावरच्या 3 ज्वेलरी असतात. पण ह्या 3 ज्वेलरीचे जवळजवळ 3-4 सेट होतील एवढं सामान येतं बघा. व्यवस्थित जर आणलं ना आपण मार्केटमधनं तर व्यवस्थित आपण होलसेलमधनं तर जे जे लागतं तेच आणायचं. नाही तर खूप सारं जर आणलं तर मग काय वापरायचं आणि काय तसंच वेस्टेज पडून राहतं बघा. ह्या बघू शकता तुम्ही सिल्क थ्रेडच्या बांगड्या आहेत. काही हे लॉंग हार आहे, चिंचपेट आहे, कानातले आहे. असे सर्व वेगवेगळ्या स्टुडंटच्या डिझाईन आहेत, ज्यांनी त्यांनी आपापल्या मनाने केलेल्या आहेत. काहींनी व्यवस्थित, काही थोड्याशा चुकल्या, परत उकलल्या, परत केल्या. अशा पद्धतीने आपले हे ज्वेलरीच्या डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.